शिंदे साहेब, मी आजपासून तुम्हाला खरंच मानलं। फटाके वाजवा, पुरणपोळी, लाडू सगळं करा आणि दिवाळी साजरी करा। मी स्वाती जाधव पाटील, मी लातूरवरून आलेली आहे। आज खरी दिवाळी, मराठ्यांची खरी दिवाळी आज आहे। दिवाळी होती त्यावेळेला मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसले होते आणि त्यांनी सांगितलं होतं मी दिवाळी साजरी करणार नाही म्हणून। महाराष्ट्रातील कोणत्याही मराठ्याने दिवाळी साजरी केलेली नाही। आज आम्हाला मराठा आरक्षण मिळालं, हा आमचं यश आहे आणि अनेक संघर्ष करून आज हे मराठ्यांना यश मिळालंय म्हणून खरी दिवाळी आमची आज इथं आहे। आज आपण पाहत असाल परभणी जिल्ह्यातले जे आमचे मराठा बांधव आहेत त्यांची दिवाळी इथंच चालू झाले। वांग्याचा मसाला वांग भरवले, पुऱ्या तळायलेत, नुकत्या आत्ताच आम्ही नुकतीच या ठिकाणी वाटली। आणि हे जे यश आहे ते यशाचे खरे मानकरी जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त मनोजदादा जरांगे पाटील, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं मावळे मनोजदादा जरांगे पाटलांनी एकत्र केले आणि त्या सर्व मनोजदादांना या मावळ्यांनी साथ दिली। त्यासोबत एका मराठ्याने दुसऱ्या मराठ्याला शब्द दिला होता। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मी आजपासून तुम्हाला खरंच मानलं, कारण ज्यावेळेला दसऱ्याची सभा होती त्यावेळेला मनोजदादा एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला शिवून शपथ घेतली होती। छत्रपती शिवाजी महाराजांची मी शपथ घेतो आणि मराठ्यांना आरक्षण देतो। त्या शपथेला जागणारा हा मराठा मावळ या ठिकाणी दिसला, कारण एका मराठ्याने ही शपथ घेतली होती, दुसऱ्या मराठ्याने ही शपथ घेतली होती जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी माझ्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही आणि मुंबई सोडणार नाही। आणि ती खरी शपथ घेतलेली आज पूर्ण झाली। मला असं म्हणायचंय, एका मराठ्याने दुसऱ्या मराठ्याला दिलेला शब्द आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। आज या तुमच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे, गावामधल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला या ठिकाणी सांगायचे आहे की तुम्ही दिवाळी साजरी करा, दाराने रांगोळ्या काढा, घराला झुंबर लावा, दाराने फटाके वाजवा, पुरणपोळी, लाडू सगळं करा आणि दिवाळी साजरी करा, कारण आपल्या लेकरांचं भलं या ठिकाणी आता होणार आहे। आता शिक्षणासाठी आमच्या लेकरांना संघर्ष करण्याची वेळ येणार नाही। आम्हालाही आता अभिमान वाटणार आहे, आमचेही लेकरं शिकणार आहेत आणि आमचेही लेकरं नोकरीला लागणार आहेत। एवढा आनंद आज जो काही हा आनंद आहे, आज हा जो काही आनंद आहे, या आनंदाची गणती कुठल्याच आनंदामध्ये होणार नाही। इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरात लिहिलेला जाणारा हा आजचा आमचा क्षण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक घरामध्ये फोटो आहे। आज प्रत्येकाच्या घरामध्ये मनोजदादा जरांगे पाटलाचा फोटो राहील आणि मनोजदादा जरांगे पाटील जे बोलतील ते करून दाखवतात, म्हणून या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांचं या अभिनंदन करते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याचे आभार मानते।